हे व्हॉट्सअप गाईज, मी कृष्णा आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मग भावांनो, तुमचा हा भाऊ चालला आहे वणीगडाला, अर्थातच खानदेशातली सुप्रसिद्ध देवी आई सप्तशृंगीच्या दर्शनाला. मग काय, बसमधनं आपण वणीला उतरलो. आता इथून पायथ्यापासून तर वरती आपल्याला गडापर्यंत जायला आता गाडीचा वेट करावा लागतोय. तेवढ्यातच मावशी बोलली की गाडी किती वाजता येते आणि किती वाजता नाही. आणि मग काय, मावशी बोलल्या बोलल्याच आपली गाडी आली. मग काय, तुमचा भाऊ तर एकदम थाटामाटात बसला आणि दुसरे लोक तर नुसते उभे राहिले. आता काय, चला दर्जामधनं पासआउट वगैरे केलो आणि डायरेक्ट गडावरती पोहोचलो. आता चला मग, आता ह्या बसमधनं पण उतरूया आणि पटकन आई सप्तशृंगीच्या दर्शनाला जाऊया. चला मग जाऊया भाऊ पुढं. तर मग काय भावांनो, आई सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचंय तर साडीचोळी वगैरे तर घेतलीच आणि तुमच्या भावाने ड्रेसअप वगैरे पण चेंज केला. मग काय, साडीचोळी वगैरे घेऊन चाललोय पुढे चालायला. आणि भावांनो, तुमच्या भावाचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे की फर्स्ट टाईम तो आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आलो आहे. खूप दिवसापासून इच्छा होती. मग काय, एंट्री पॉईंटमधनं आत शिरलो आणि पुढं गड चढायला लागलो की तेवढ्यात आपण गर्दी बघून थक्कच झालो. मग काय विषय गंभीर नाही आणि तुमचा भाऊ कायम खंबीर. तेवढ्यातच आपल्याला यो सीन दिसला की असं मानलं जातं की भगत वगैरे म्हणतात त्यांच्या अंगात आई सप्तशृंगी साक्षात अवतारते. तसंच मग आपल्याला अनुभवायला आलं आहे आणि आई सप्तशृंगी मातेने दर्शन दिलं आहे. मग काय भावांनो, त्या भावाला पण म्हणजे अर्थातच त्या माणसाला पण जागा वगैरे भेटली आणि त्याच्या पाठीपाठ आपण पण मागं पुढं चालायला लागले. आणि त्यातच दुसऱ्या टप्प्यात आई सप्तशृंगी मातेने परत दर्शन दिलं. टप्प्याटप्प्याने आपल्याला दर्शन मिळत होतं. आणि हे बघा, मुख्य दर्शन म्हणजे आई सप्तशृंगी मातेचं. चला मग, त्याच दरबारी पायथ्याशी आपल्याला अजून एक छोटंसं पिल्लू दिसलं. आणि मग काय, मुख्य दर्शन तुम्ही बघू शकता, एकदा अप्रतिम दर्शन वगैरे आपल्याला झालेलं आहे भावांनो. तर मग काय भावांनो, आईच्या दरबारात येऊन आपल्याला ऐराणी गाण्याच्या ओळ आठवली. लखलख व माय सोनानी, असंच काहीतरी अप्रतिम वातावरण तुमच्या भावाला अनुभवायला आलं. मग काय, त्याच्यानंतर थोडंफार पुढं आलो आणि हे असं मनात इच्छा ठेवून हा कॉईन चिपकवायचा असतो की असं मानलं जातं की आपली इच्छा पूर्ण होते. मग काय, तुमच्या भावाचा पण कॉईन चिपकला आणि आलो डायरेक्ट आपण नारळ आणि श्रीफळ वगैरे फोडायला. मग काय भावांनो, हे श्रीफळ वगैरे तर फोडून झालं आणि वळलो मग आता आपल्या फॅमिलीकडं. मग काय भावांनो, देवीच्या दरबारात आले म्हटल्यानंतर थोडाफार प्रसाद वगैरे पण घेऊनच जावं लागतोय. मग काय, थोडाफार वगैरे प्रसाद घेतला आणि काय कुंकू वगैरे इथं पण छान मिळतोय आणि कुंकू वगैरे पण घेतला. आणि मग काय, निघालो आता घरच्या दिशेने. तेवढ्यातच दीदीला भूक लागलेली होती. मग काय, पोटभर जेवण वगैरे केलं आणि मग काय बसलो एस टीमध्ये आणि निघालो आता घरच्या दिशेने. तेवढ्यातच आपल्याला ही वानर सेना दिसली. मग काय, त्यांना पण हाय येल्लो केला आणि मग काय, या एका वानराने आपल्याला बाय करून पुढे जाण्यास सांगितलं.